नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे मुद्दे आपण आपल्या या करंट अफेअर सिरीजच्या माध्यमातून बघतोय, ज्याच्यामध्ये काही शॉर्ट सिरीज पण चालू आहेत. ज्याच्यामध्ये आपण चालू घडामोडी अंतिम प्रहार नावाची सिरीज चालू केलेली आहे आणि काही लॉंग व्हिडिओज पण आपण बघतोय की ज्याच्यामध्ये एकच विषयावर बद्दल स्पेसिफिक डिस्कशन जे आहे तर ते करतोय. याच्या आधी आपण शुभांशु शुक्ला यांच्यावरती डिस्कशन केलं, त्याच्यानंतर वर्ल्ड हेरिटेज साईटच्या बाबतीमध्ये डिटेल डिस्कशन त्या ठिकाणी केलेलं होतं. आज अशाच एका नवीन मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत आणि तो मुद्दा आहे टाइमच्या विमेन ऑफ द इयर 2025 या यादीमध्ये भारतातल्या एका महिलेचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याबद्दल सविस्तर स्वरूपात आपण आजच्या या सेशनमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी इंद्रजित यादव पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरमवरती. सो टाइम मॅगझिन दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज बद्दल माहिती देत असतं किंवा पर्सनॅलिटीची निवड त्या ठिकाणी करत असतं. त्यातलं पॉप्युलर बऱ्याच वेळा विचारला जाणारा पुरस्कार किंवा प्रश्न आहे तो म्हणजे टाइम पर्सन ऑफ द इयर कुणी त्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे. तर अशाच प्रकारे टाइम मॅगझिनद्वारे टाइम वुमन ऑफ द इयर म्हणून एका व्यक्तीची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यांचं नाव आहे पूर्णिमा देवी बर्मन. सो या भारतातल्या एक वनस्पती जीवशास्त्रज्ञ त्या ठिकाणी आहेत आणि त्यांची निवड जी आहे तर ती बेसिकली याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. टोटल 13 महिलांचा समावेश जो आहे तर तो या टाइम मॅगझिनच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये या पूर्णिमा देवी बर्मन यांचा समावेश आहे. मूळच्या या आसाम मधल्या आहेत आणि यांनी जे बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशनसाठी कंट्रीब्युशन दिलेलं आहे तर त्या बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशनच्या कंट्रीब्युशनसाठी त्यांना टाइम वुमन ऑफ द इयर नावाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे किंवा त्या जगातल्या 13 2025 मध्ये निवडलेल्या महिलांपैकी एक आहेत. आता पहिल्यांदा आपण बघण्याचा प्रयत्न करूया की हे टाइम वुमन ऑफ द इयर नावाची बाब आहे तर त्याच्यासाठी नेमका सिलेक्शन क्रायटेरिया काय आहे, कुठल्या आधारावरती कुठल्या निकषांवरती ही यादी निवडली जाते किंवा या यादीत समाविष्ट होण्याचे आधार नेमके काय. तर पहिली गोष्ट म्हणजे महिलांशी संबंधित एक समस्या त्या महिलेनं ओळखणं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे त्या समस्येवरती उपाय शोधण्याचा प्रयत्न करणं आणि तिसरा मुद्दा एक चांगलं आणि अधिक समतापूर्ण जग निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून योगदान देणं. म्हणजे महिलांशी संबंधित समस्येची ओळख, त्याच्यानंतर ती सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न आणि एक चांगलं आणि अधिक समतापूर्ण जग निर्माण करण्यामध्ये योगदान. अशा योगदान देणाऱ्या ज्या महिला आहेत तर त्यांना टाइम वुमन ऑफ द इयर या पुरस्कारानं किंवा या सन्मानानं सन्मानित करण्यात त्या ठिकाणी येतं. 2025 मध्ये मी मगाशी सांगितलं तसं 13 महिला आहेत, त्यापैकी एक डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन आहेत. आता पूर्णिमा देवी बर्मन यांचं नेमकं कंट्रीब्युशन काय आहे तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता तुम्हाला मागं फोटोमध्ये दिसतोय तर त्या पक्षाचं नाव आहे ग्रेट ऍडज्युटंट स्टॉर्क किंवा त्याला आसामच्या लोकल लँग्वेजमध्ये हरगिला असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. आता हा जो ग्रेट ऍडज्युटंट स्टॉर्क आहे याच्याबद्दल अनेक गैरसमज हे समाजामध्ये होते. आशियामध्ये प्रामुख्यानं ही प्रजाती जी आहे तर ती आढळत होती. मात्र या प्राण्याबद्दल किंवा या प्रजातीबद्दल असणाऱ्या जे गैरसमज आहेत तर त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये याची शिकार होत होती किंवा याला दगड मारणं किंवा ही प्रजाती दिसली तर त्या प्रजातीला संपवून टाकणं अशा घटना घडत होत्या. आणि मग पूर्णिमा देवी बर्मन यांनी काय केलं, या ग्रेट ऍडज्युटंट स्टॉर्कच्या कॉन्झर्वेशन मध्ये खूप जास्त कंट्रीब्युशन त्या ठिकाणी आणि मग यांना वेगवेगळे पुरस्कार पण मिळालेले आहेत. पण पर्टिक्युलरली आता सध्या जर का यांचा काउंट बघितला तर या ग्रेट ऍडज्युटंट स्टॉर्कची संख्या ही 1800 पर्यंत मेंटेन करण्यामध्ये सर्वात जास्त योगदान जर का कुणाचं असेल तर ते पूर्णिमा देवी बर्मन यांचं आहे. राईट. त्यांनी त्यांची हरगिला आर्मी नावाची एक आर्मी तयार केलेली आहे ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली आपल्याला असं लक्षात येईल की महिला आणि मुले यांचा समावेश आहे आणि यांच्याद्वारे त्या काय करतात, हा ग्रेट ऍडज्युटंट स्टॉर्क नावाची जी प्रजाती आहे तर त्याचं कॉन्झर्वेशन करण्याचं काम या करताना दिसतात. आता ही प्रजाती आहे तर ती प्रजाती ही साधारणतः शाहमृग असेल किंवा माळढोक जर का तुम्ही इमॅजिन केला
तर माळढोक किंवा शहामृगासारखी मोठी असणारी अशी प्रजाती आहे. म्हणजे साधारणतः याची साईज बघितली तर 4.5 ते 5 फूट हाईट याची आहे. आणि विंग स्पॅन जर का बघितला म्हणजे या प्रजातीनं पंख पसरल्यानंतर नेमका किती विंग स्पॅन त्या ठिकाणी आहे तर 8 फुटापर्यंत मोठी अशी असणारी ही प्रजाती आहे. म्हणून मी म्हटलं की शहामृग किंवा माळढोक इमॅजिन त्या ठिकाणी करा. सो अशा प्रकारची ही प्रजाती आहे. आता याचे जर का फूड हॅबिट्स बघितली तर प्रामुख्यानं ही पक्षी प्रजाती ही स्कॅव्हेंजर कॅटेगरीमध्ये आहे. राईट, स्कॅव्हेंजर कुणाला म्हटलं जातं तर ज्या प्रजाती जे मृत प्राण्यांचे अवशेष वगैरे आहेत तर त्याच्यावरती जगतात तर त्यांना त्या ठिकाणी स्कॅव्हेंजर म्हटलं जातं. उदाहरणार्थ असंच उदाहरण द्यायचं असेल तर मी इथं गिधाडाचं उदाहरण त्या ठिकाणी देईन. राईट, गिधाडाच्या बाबतीत पण आपण त्याला स्कॅव्हेंजर असं त्या ठिकाणी संबोधतो. आणि गिधाड मृत्युमुखी पडतायत त्याच्यामुळं काय इकॉलॉजिकल इम्बॅलन्स होतोय हे आपण बऱ्याचदा बायो एक्युम्युलेशन आणि बायो मॅग्निफिकेशन आणि त्याचा होणारा परिणाम म्हणून बघत असतो. आता कारण की हे बऱ्याचदा इकडे तुम्हाला कचऱ्याचा ढीग दिसतोय बघा आणि तिथं काहीतरी खाताना दिसतोय ही प्रजाती. सो यांची संख्या जी आहे तर ती प्रामुख्याने या गोष्टीमुळे कमी होताना दिसते की अशा प्रकारे दुर्गंधीयुक्त असणारा प्राणी, दुर्गंधीयुक्त लाळ गाळणारी प्रजाती म्हणून एक समज होता पर्टिक्युलरली आसाममध्ये की ही प्रजाती दिसली की त्या प्रजातीला दगड मारायचा किंवा या प्रजातीचं घरटं ज्या झाडावरती झालेलं आहे ते झाड समूळ त्या ठिकाणी नष्ट करून जाळून टाकलं त्या ठिकाणी जात होतं. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावरती या प्रजातीची संख्या जी आहे तर ती त्या ठिकाणी कमी होत गेली. IUCN म्हणजेच इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरचा विचार केला तर IUCN या प्रजातीला एंडेंजर्ड म्हणजेच धोकाग्रस्त कॅटेगरीमध्ये वर्गीकृत केलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर यांच्याद्वारे IUCN द्वारे एक IUCN ची रेड लिस्ट पब्लिश केली जाते किंवा त्यालाच रेड डाटा बुक म्हटलं जातं. या रेड लिस्ट किंवा रेड डाटा बुक मध्ये काय असतं, वेगवेगळ्या प्रजातीचा त्याच्या संख्येनुसार किंवा त्याला असलेल्या धोक्यानुसार त्याचा संवर्धन दर्जा याच्यामध्ये दिलेला असतो किंवा कॉन्झर्वेशन स्टेटस याच्यामध्ये दिलेला असतो. सो यांची संख्या जी आहे तर ती खूप जास्त प्रमाणात या गोष्टीमुळे कमी होत होती. सो अशी जी काही याच्याबद्दलची धारणा आहे, शुभशकुन अपशकुन काही मांडले जात असतील किंवा काही अंधश्रद्धा आहेत तर ती दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि हे त्यांनी साध्य केलं त्यांच्या हरगिला आर्मीच्या मदतीनं. जवळपास 20,000 महिला या हरगिला आर्मीमध्ये त्यांच्या सोबत काम करताना दिसतात आणि त्यांच्याद्वारे हे ग्रेट ॲडज्युटंट स्टॉर्क किंवा हरगिला या पक्षी प्रजातीचं संवर्धन जे आहे तर ते केलं जातं. त्यांचं कंट्रीब्युशन या प्रजातीच्या संवर्धनामध्ये खूप मोठं आहे आणि त्याचमुळं त्यांना हा पुरस्कार जो आहे तर तो प्रदान करण्यात आलेला दिसतो. आता इथं हे मेलेल्या जनावरांचं किंवा मेलेल्या प्राण्यांचं मांस खातात म्हणून बऱ्याचदा गिधाडांप्रमाणेच यांना पर्यावरणाचे स्वच्छता रक्षक म्हणून पण किंवा स्वच्छता दूत म्हणून पण संबोधलं जातं बरं का. तर हेही लक्षात ठेवा, गिधाडांना जसं आपण पर्यावरणाचे स्वच्छता दूत असं संबोधतो त्याचप्रमाणे यांना देखील स्वच्छता दूत असं संबोधतो. राईट, म्हणूनच आपले हिंदी पिक्चर, मराठी पिक्चर फार सूचक होते. विलन मेल्यानंतर ते मेलेला विलन दाखवायचे नाहीत. म्हणजे आता ऍनिमल मध्ये वगैरे सगळे मेलेला विलन वगैरे दाखवतात. राईट, पण आधी मेलेला विलन दाखवायचे नाहीत. वरती काय गिधाड फिरताना त्या ठिकाणी दाखवायचे. तो काय ते इंडिकेशन होतं म्हणजे सूचक स्वरूपात ते त्या ठिकाणी होतं. गेटिंग माय पॉइंट. सो स्कॅव्हेंजर्स ची भूमिका नेमकी काय आहे तर ते इथं आपल्याला बघता येईल. बघा, वन्स कॉमन इन मेनी एशियन कंट्रीज दिस स्टॉर्क नाउ ब्रीड्स ओनली अ फ्यू पार्ट्स ऑफ इंडिया अँड कंबोडिया. म्हणजे आता कंबोडिया आणि भारत याच ठिकाणी ही प्रजाती आहे. आसाम इज द ग्लोबल stronghold for this species with more than 75% of global population. म्हणजे काय इम्पॉर्टन्स आहे बघा, एकूण जगातल्या हरगिला किंवा ग्रेट ॲडज्युटंट स्टॉर्कच्या संख्येपैकी 75% ग्रेट ॲडज्युटंट स्टॉर्क हे एकट्या आसाम मध्ये त्या ठिकाणी आहेत. अप्रॉक्सिमेटली हाफ ऑफ द वर्ल्ड्स ब्रीडिंग पॉप्युलेशन नेस्ट इन द कामरूप डिस्ट्रिक्ट क्लोज टू गुवाहाटी. म्हणून इकडे कामरूप डिस्ट्रिक्टचा पण उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे की कामरूप डिस्ट्रिक्ट मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याचं नेस्टिंग जे आहे तर ते त्या ठिकाणी होतं. राईट, सो
इन जनरल ही प्रजाती या दृष्टिकोनातून महत्वाची आहे आणि त्याचं संवर्धन यांनी केलेलं दिसतं. आता या व्यतिरिक्त पूर्णिमा देवी बर्मन यांना कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत तर बघा, पूर्णिमा देवी बर्मन यांचा जन्म आसाम मधल्या कामरूप या ठिकाणी झाला आणि आत्ताच आपण बघितलं की कामरूपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ग्रेट ॲडज्युटंट स्टॉर्कचं ब्रीडिंग होत आहे. गुवाहाटी विद्यापीठामध्ये त्यांनी शिक्षण घेतलंय. जीवशास्त्र विषयामध्ये त्यांनी पदवी घेतलेली आहे आणि त्यांचं नॉमेनक्लेचर बायोलॉजीमध्ये स्पेशलायझेशन त्या ठिकाणी झालेलं आहे. सध्या त्या वरिष्ठ जीवशास्त्रज्ञ म्हणून देखील काम करताय. YNN वुमन इन नेचर नेटवर्क इंडिया याच्या त्या संचालिका देखील आहेत. IUCN स्टॉर्क, आयबिस आणि स्पूनबिल स्पेशलिस्ट ग्रुपच्या त्या सदस्य आहेत. विशेष म्हणजे हा फोटो तुम्हाला जो दिसतोय 2017 मध्ये पूर्णिमा देवी बर्मन यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. राईट, नारी शक्ती पुरस्काराचा रेफरन्स आपण आधी बघितलेला होता राहीबाई पोपेरेंच्या बाबतीमध्ये, तर तो पुरस्कार यांना मिळालेला आहे. या व्यतिरिक्त व्हिटले गोल्ड अवॉर्ड जो पर्यावरणातला ऑस्कर मानला जातो, तर तो व्हिटले गोल्ड अवॉर्ड 2017 साली आणि 2024 साली असा 2 वेळा त्या ठिकाणी हा पूर्णिमा देवी बर्मन यांना प्रदान करण्यात आलेला आहे. सो एकंदरीतच हे पुरस्कार जे आहेत तर ते पूर्णिमा देवी बर्मन यांना प्राप्त झालेले आहेत. तर अशा प्रकारे पूर्णिमा देवी बर्मन यांचं बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन साठी पर्टिक्युलरली हर्गिला किंवा ग्रेट ॲडज्युटंट स्टॉर्क या प्रजातीच्या संवर्धनासाठी कंट्रीब्युशन आपल्याला दिसेल. आता येऊयात टाइम मॅगझिन बद्दल. टाइम मॅगझिनचा जर विचार केला तर अमेरिकेतली ही एक मीडिया कंपनी आहे. बेसिकली 1923 मध्ये याची स्थापना झालेली होती आणि स्थापन झालं तेव्हा ते एक साप्ताहिक वृत्तपत्र स्वरूपात काम करत होतं. आज जर का विचार केला 2025 मध्ये तर एक जगातली प्रमुख मल्टीमीडिया कंपनी म्हणून टाइम मॅगझिन जे आहे तर ते काम करताना दिसतं. या टाइम मॅगझिन तर्फेच जसा मी सुरुवातीला उल्लेख केलेला होता की पर्सन ऑफ द इयर किंवा टाइम पर्सन ऑफ द इयर नावाचा पुरस्कार जो आहे तर तो त्या ठिकाणी प्रदान केला जातो. 2024च्या बाबतीमध्ये आपण बघू शकतो की तो डोनाल्ड ट्रम्प यांना त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला होता. याच्या आधी टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्कारावरती देखील MPSCनं प्रश्न जे आहेत तर ते विचारलेले होते. राईट, सो इन जनरल ही होती आपली आजच्या डिस्कशनच्या अनुषंगानं माहिती. टाइम विमेन ऑफ द इयर मध्ये ज्या 13 महिला आहेत तर त्या 13 महिलांमध्ये असणाऱ्या एकमेव भारतीय डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन यांच्याबद्दलची माहिती त्यांनी ग्रेट ॲडज्युटंट स्टॉर्क किंवा ज्याला लोकल लँग्वेजमध्ये हर्गिला असं संबोधलं जातं तर त्या हर्गिलाच्या संवर्धनासाठी हर्गिला आर्मीच्या माध्यमातून त्याची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग करंट अफेअरच्या व्हिडिओसह भेटूयात आपल्या परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या प्लॅटफॉर्मवरती. तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद आणि बाय बाय.